सर्किट पूर्ण करणे. हे मुख्य काम कशाचे आहे? कोरचे आहे. प्रायमरी वाइंडिंगचे कार्य कोणते आहे? तर प्रायमरी वाइंडिंगचे कार्य आहे एसी सप्लाय घेऊन आपल्याला फ्लक्स निर्माण करून देणे. बदलणाऱ्या चुंबकीय रेषा या प्रायमरी वाइंडिंग मध्ये निर्माण होतात. मग सेकंडरी वाइंडिंगचे कार्य कोणते आहे? तर सेकंडरी वाइंडिंग जी आहे ही प्रायमरीने निर्माण केलेल्या जे चुंबकीय रेषा आहे हे कापणे, त्यामध्ये बदल घडवून आणणे, हे कार्य आहे सेकंडरी वाइंडिंगचे. आणि निर्माण होणारा जो ईएमएफ आहे हा मित्रांनो कशामध्ये निर्माण होईल? सेकंडरी वाइंडिंग मध्ये निर्माण होत असतो. तर हे झाला याचे मुख्य भाग, ट्रान्सफॉर्मरचे मुख्य पार्ट झाले. यानंतर आपण आता पाहू ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल, ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत. तर मित्रांनो ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत तुमच्या लक्षात आली असेल, कारण आपण म्युच्युअल इंडक्शन आणि सेल्फ इंडक्शन हे आपण पाहिलेलं होतं. तर कार्यपद्धती पाहताना लक्षात घ्या, या ठिकाणी आपण दोन वाइंडिंग काढलेल्या आहेत, एकमेकाच्या जवळ सानिध्यात ठेवलेल्या आहे किंवा या कोअरवर आपण दोन वाइंडिंग लावलेल्या आहेत. ही आहे आपली प्रायमरी वाइंडिंग. ही जी प्रायमरी वाइंडिंग आहे या प्रायमरी वाइंडिंगला आपण एसी सप्लाय देत असतो. प्रायमरी वाइंडिंगला ज्यावेळेस आपण एसी सप्लाय देऊ त्यावेळेस या सप्लायच्या फ्रिक्वेन्सीच्या बदलाच्या प्रमाणात यामध्ये चुंबकीय रेषा निर्माण होतील, चुंबकीय फ्लक्स या प्रायमरीमध्ये निर्माण होतील आणि या ज्या फ्रिक्वेन्सीच्या बदलाच्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या ज्या बदलणाऱ्या चुंबकीय रेषा आहे या चुंबकीय रेषा या सेकंडरी वाइंडिंग याच्याजवळ आपण ठेवलेली आहे, या सेकंडरी वाइंडिंगमुळे मध्ये कापल्या जातील. आणि फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार, हे म्युच्युअल इंडक्शन झालं ना, इंडक्शनच्या नियमानुसार या सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ निर्माण होईल. हा ईएमएफ निर्माण होईल. हा जो निर्माण होणारा जो ईएमएफ आहे हा ईएमएफ आपल्याला लोडसाठी आपण उपयोगात आणू. आता प्रायमरी वाइंडिंगच्या बदलत्या फ्लक्स काय झाल्या? सेकंडरीमध्ये कापल्या गेल्या, त्यामुळे सेकंडरीमध्ये ईएमएफ निर्माण झाला. आता ज्या वेळेस आपण या सेकंडरी वाइंडिंगवर लोड लावू, सेकंडरी वाइंडिंगवर ज्या वेळेस आपण लोड लावू त्यावेळेस काय होणार? हा जो लोड आहे, लोड लावल्यावर यामधून करंट वाहील, सेकंडरी वाइंडिंग मधून करंट वाहील. आता मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी काय झालं की प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये जो व्होल्टेज आहे किंवा करंट आहे यामध्ये फरक पडू शकतो, कमी जास्तपणा असू शकतो, परंतु प्रायमरीची पॉवर, प्रायमरी वाइंडिंगची पॉवर आणि सेकंडरी वाइंडिंगची पॉवर दोन्ही कसे राहणार? सारखे राहतील. याचं कारण काय आहे की मित्रांनो ट्रान्सफॉर्मर हा हे स्थिर यंत्र आहे, यामध्ये जे लॉसेस असतात ते फारच कमी प्रमाणात होतात, त्यामुळे दोन्ही वाइंडिंग मध्ये असलेली पॉवर कशी असते? सारखीच असते. आणि मित्रांनो फ्रिक्वेन्सी बद्दल बोलायचं झालं तर प्रायमरी वाइंडिंगला दिलेल्या सप्लायची जी फ्रिक्वेन्सी असेल तीच फ्रिक्वेन्सी सेकंडरी मध्ये सुद्धा असेल, त्याच फ्रिक्वेन्सीने ईएमएफ सेकंडरी मध्ये सुद्धा निर्माण होईल. म्हणजे या ठिकाणी प्रायमरीची फ्रिक्वेन्सी आणि सेकंडरी वाइंडिंगची फ्रिक्वेन्सी दोन्ही कशा असतील? समान असतील. तर मित्रांनो हे झालं ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धती. आता एकदा परत बघून घ्या, प्रायमरी वाइंडिंगला आपण काय देतोय? सप्लाय देतोय. त्यानंतर ही जी कोर आहे ही कोर काय करते आहे? मॅग्नेटिक सर्किट कंप्लीट करते आहे आणि दोन्ही वाइंडिंगला पकडून ठेवते आहे. त्यानंतर सेकंडरी वाइंडिंग जी आहे ही काय करते आहे की प्रायमरी वाइंडिंगने जे फ्लक्स निर्माण केलेला आहे, बदलणारे फ्लक्स, या फ्लक्सला सेकंडरी वाइंडिंग कट करते आहे, त्यामध्ये बदल घडवून आणते आहे आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये काय निर्माण होतो आहे? ईएमएफ निर्माण होतो आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो बदल आहे हा फक्त करंट आणि व्होल्टेज मध्ये होत असतो, परंतु यामधील पॉवर आणि फ्रिक्वेन्सी कशी असते मित्रांनो? समान असते. तर हे झालं. तर बघा आज आपण पाहिलं ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन, त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे पार्ट, मुख्य पार्ट आणि ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धती. तर
तर मित्रांनो, अजून आपण ट्रान्सफॉर्मरबद्दल समोरच्या भागात परत घेऊ, कारण हा व्हिडिओ फार जर जास्त मोठा झाला तर लोड होण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. नमस्कार.